झाडावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी एनिवे त्यांनी या रिलेशनशिप बद्दल त्याच्या घरी सांगितलं का? बरं तू तरी सांगितलंस का तुझ्या घरी या रिलेशनशिप बद्दल? बरं डोंट वरी, मी तुमच्या दोघांच्याही घरी फोन करून सांगतो या रिलेशनशिप बद्दल. परागला फोन आलता प्रतीकचा आणि पराग पण तेच म्हणून राहिलाय, हाय अनुष्का माझी गर्लफ्रेंड, लग्न करणार आहे आम्ही. काय बरे असं बोलला? पाट आणि कुंकवाचं देता काय? का? आमच्यात पण रिवाज आहे ना, बैठक झाली की आम्ही नवऱ्या मुलाला पॅन्ट पीस आणि शर्ट पीस देतो. बघा मग आधी नाही सांगायचं वय, आम्ही बी पूर्वाला साडी घेऊन आलो नसतो का? सुनबाईसाठी मी पण साडी आणून ठेवली. हो का? बर बर बर. चार वर्ष टेबलवरची साडी आणून ठेवली. हो हो तुम्ही पाठ द्या. हा काय ग बाई तुमचं? पैशाच्या समीर, हा जरा त्या टॉवेल टोपीला कुंकू लाव आणि परागरावला दे बरं जरा. ही टोपी काढायला दुसरी आहे ना. ही पिशव्या अहो असं द्या. हे चारूबाई, ती साडी आणली का? हो हो ती साडी द्या ना मग लगेच परागरावला. आता पूर्वाचे होणारे मिस्टरच आहेत ना ते. साडी नेसताना नाही तर तुम्हीच. हे त्यांना द्या. त्यांना त्यांना बरं, आता की नाही ही साडी नेसून पूर्वाला आमच्या घरी पाठवा. आमच्याकडे पद्धत आहे तशी. बैठकीनंतर मुलगी एकदा घरी आली, तिने सगळ्यांना पाहिलं म्हणजे कसं बरं असतं नाही का? हो पाठवा नक्की बर का. अगं माझं जरा ऐकून घे ना बाई तू. बाई काय? सॉरी मॅडम. हा एवढा आवाज चढवायची काय गरज आहे? तू जे बोलली तेच पर्या बोलला ना मग. अरे पण हे पर्याने मला सांगायला पाहिजे ना. प्रतीक त्याचा मित्र आहे का? म्हणजे मला गृहीतच धरलं ना पर्याने. आणि तुम्हाला नाही माहितीये प्रतीक वेडा आहे. अगं म्हणून तर पर्या असं बोलला ना. आणि वेड्याबरोबर वेड्यासारखंच वागलं पाहिजे. शहाण्यासारखं बोलायला गेलं ना तर पालत्या घड्यावर पाणी होईल. अरे पण तुम्हाला हे कळतंय का? समजा प्रतीकने परागच्या घरी फोन करून सगळं सांगितलं तर काय होईल? तू फोन लाव यार. हे हट, प्रतीकचा नंबर नाहीये माझ्याकडे. अरे अक्कल शून्य माणसा. प्रतीकला नाही परागला फोन लाव. अगं पण का? चिंकम मला परागशी बोलणं गरजेचं आहे रे.
ह्या सगळ्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. तू फोन लावता. हा थांब जरा लावतो. हॅलो भाई, ऐक ना. अरे चिंगम बोलतोय. तुला नंतर फोन करतो. अरे ऐक 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 ना, ते अनुष्काला तुझ्याशी बोलायचंय. आत्ता? नाही तर काय यार. अरे पाहुणे आले आहेत घरी, मी तुला थोड्यात कॉल करतो. अरे ऐक ना, आता ती माझ्या बाजूला उभी आहे रे. हॅलो पर्या. परागर फोनवर काय बोलत बसला? पाय पड ना. हॅलो. पर्याने माझा फोन कट केला. कोण? आमच्याकडे ना पद्धत आहे अशी, बैठक झाली का आम्ही त्यांनी पाहुण्यांकडच्यांची ओटी भरतो आणि त्याला आहेर करतो. मग आमच्याकडे बी आहे की जोडप. पुष्पी आणि आमचे जावई कधी नाही ते एकत्र बसलेत. भाऊजी. प्रतीक कसा आहे ना ते परागला नाही माहितीये. तो काय एलियन आहे का? हा? अगं पुण्यात राहतो तो, चंद्रावर नाही. सिरियसली बोलतेय ना मी. मी कुठे जोक करतोय? विल यू प्लीज शट अप. ओरडू नको, ओरडू नको. शट अप तर शट, ओरडू नको. गॉड. मीच फोन करते पर्याला. कर ना मग, कर फोन. थांब थांब, ऐक 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 ऐक. काय आहे? घरामध्ये पाहुणे आहेत ग. मग अगं हळू बोल ना. पाहुण्यांनी विचारलं ही बाया कोण आहे, तर पंचायत होईल परागची. काय पंचायत होणार आहे? सांगायचं मैत्रीण आहे म्हणून. हळू हळू. अगं हे पुणे नाहीये, नगर आहे, नगर. काय बोलतोस? माहितीये मला. माहिती तर काय सांगतोस? यार हिला कसं सांगू. अगं ऐक ना, एकतर तू मुलगी आहेस, ती पण ही अशी मॉड मध्ये. मग मुलगी मॉड नसू शकते? असू शकते ना. मग नगर मध्ये मॉड मुलगी मैत्रीण नसू शकते? नाही. काय? अरे यार तू ऐक ना, मी काय सांगतो ते तर तू तुला काय ऐक बोलतो? ना. तू गप्प बस आता. आता तू माझं ऐक. मी आतमध्ये जाणार आहे, परागला जाब विचारणार आहे आणि मगच बाहेर येणार आहे. ठरलं. ए अगं थांब ना एलिझाबेथ. एलिझाबेथ नाही, माझं नाव अनुष्का आहे. अनुष्का. का तू जोरात ओरडतेस का? अगं तू जर अशी जोरात ओरडली ना तर आपल्याला परागला नाही भेटता येणार. अगं पाहुणे आलेत त्याच्या घरी. गॉड. ओके, पाहुण्यांचा प्रश्न आहे ना. हा. मग मी एक काम करते, वरती जाते, परागला खाली बोलवून आणते आणि त्याला जाब विचारते की तू प्रतीकला का बोललास की तू माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून. ठरलंय तुझं? हो. भेटायचंय परागला? हो. पक्क? तू एकदम हो बोलले ना. हो ना. हो. मग ये माझ्या मागोमाग चल. हा चल. एक मिनिट, इकडून कुठून चाललास तू? एंट्री इकडून आहे. चल. अगं हो, पण आपण मागच्या दारानं जाऊ ना. मागच्या दाराने का? मी चोर आहे मागच्या दाराने जायला? अगं तू चोर नाहीयेस माहितीये मला. मग? पण तुला परागला भेटायचं की नाही? भेटायचं की नाही एवढंच आहे. प्लीज 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 प्लीज. ओके चल. इकडं इकडं. एकदम भारी किचन आहे हो तुमचं. मग आमच्या वहिनीने खूप हौशीने बनवून घेतलंय.
खूप खर्च आला असेल तेव्हा नाही का? मग बँकेचं कर्ज काढून आम्ही घराचं काम करून घेतलं. आमची हे मोप नाही म्हणत होते, पण मी म्हणलं नाही, आज ना उद्या घरात सून येणार आहे ना, तेव्हा किचन चांगलं पाहिजे आपलं, तिला आवडलं पाहिजे की नाही. हाव की. का पूर्वाला स्वयंपाक करायला आवडतं का? मग तुम्ही लाडू नाही खाल्ले का तिने पाठवलेले? हो काय मस्त लाडू केले तिने, दुकानात कुठेच मिळणार आहेत असे लाडू. मग आहे तशी आमची पूर्व गुणी आणि अहो सुगरण पण आहे. तुम्हीच तिला तिचं कौतुक सांगा, माझ्यावरती विश्वासच नाही ठेवणार. इकडे आल्यावर सांगेन ना. अहो नाही आत्ताच सांगा. थांबा मी तिला फोन लावते. नको नको, अभ्यास करायला बसली असं ना ती, उगाच डिस्टर्ब कशाला तिला. अहो 2 मिनिटांनी थोडंच डिस्टर्ब होणार आहे. आत्ताच सांगा. आणि काय नाही, तुम्ही कौतुक केल्यावर बरं वाटून राहील तिला. हॅलो पूर्वा. हा बोल का आत्या. अगं तुला ना परागरावची आई बोलून राहिल्यात. हा बोल त्यांच्याशी. अगं ए हा बोला. हॅलो पूर्वा, काय करू राहिले सुनबाई? मी आराम करू राहिले. लाडू मस्त आहे बरं का. हा का, थँक्यू बर का. हा, आणि तुला एक सांगायचं राहिलं, तिकडं बैठकीच्या आधी निकम गुरुजीच्या फोटोची पूजा करतो आम्ही, तेव्हा पूजेला तू पाठवलेले लाडूच ठेवले होते. हा का. हा, आणि पाय तुझ्यासाठी साडी पण पाठवली. हा, तुला आवडली नाही आवडली सांग बरं का, लाजू नको बिलकुल. हा, आणि साडी नेसून ये ना एक दिवस. इकडे आली का कसं सगळ्यांची ओळखी होती तुझ्या, मस्त गप्पा मारू आपण. हा हा, बैठकीचं सांगा ना. आणि पाय बैठक अगदी मस्त झाली बरं का. हा बरं पाय, काळजी घे तुझी. हा हा, ठेवते मी आता. मला असं चोरासारखं मागच्या दाराने अजिबात यायला आवडत नाही. कुणाला आवडत असतं, पण गरज पडली की करावं लागतं. बरं असो, मी वरती जाते आणि परागला भेटते. ए तू थांब इथं. आता काय आहे? त्याला फोन लावून विचार तरी कुठे. अरे काय कटकट आहे यार, लाव पटकन. हा, जाऊ दे, वर जाऊनच लाव. चल. अगं बाई, आल्या ये अक्का ये. हे आमची आई. अक्का, सगळी बैठक तुझ्या मनासारखी झाली. मी काय केलं बाबा, ही सगळी निकम गुरुजींची कृपा आहे बाबा. हो. चला, बैठकीमुळे सगळ्यांच्या ओळखी तरी झाल्या. हो, आता आमच्याकडच्या तर सगळ्यांच्या ओळखी झाल्या. अहो भाऊजी, एक माणूस राहिलं की, आमचे मिस्टर वकील आहेत बरं का ते. त्याचं काय झालं माहितीये का, आधी आपली बैठक गुरुवारी ठरली होती, म्हणून आम्ही दोघांनी सगळी काम ऍडजस्ट करून राहिलो होतो आम्ही दोघं बरं का. आणि मग अचानक वार बदलला. आमचे वकील आहेत ना, त्यांना काम असतात. माझं तसं नाहीये, माझ्या हाताखाली 40 कार्यकर्ते काम करतात. परागची बैठक आहे ना, म्हणून मग मी सगळं ऍडजस्ट करून जाती नाही तर हजर राहिले बघा. हा, कार्यकर्ते करणार आहेत सगळी कामं. चला, बैठक तर एकदम चांगली पार पडली. हा, मुलाच्या मनासारखं झालं सगळं. आता आपल्याला तरी दुसरं काय पाहिजे. हा, एकदम बरोबर आहे. हो, सगळं त्याच्यासाठीच आहे ना, नाही तर जगण्याला काय अर्थ आहे. हॅलो यार पर्या. अरे तुला किती वेळा सांगू राहिलो घरी पाहुणे आहे म्हणून. अरे इथं सुद्धा पाहुणे आलेत बाबा. मला माहिती आहे, मी करू तिला फोन. निघू राहिले आता पाहुणे. ती माझ्या सोबतच आहे. आता ठीक आहे ना, मग मी मोकळा झालो की येतो लगेच तिकडे. तुम्ही कुठे आता? कुठे काय, तुझ्या घराच्या टेरेसवर आहे आम्ही. काय? हो. अरे दोघं इथं कसे? अरे मागच्या दारानं आलोय वरती.
अरे यार तू ते पाहुण्यांना पाठव आणि ये राव लवकर. हा तोपर्यंत मी आहे, लढू तुम्ही इथं. ये यार प्लीज. अरे झालंय ना आता. हे सगळे किती वेळ थांबणार आहेत अजून. अरे जा की आता. समीरा चलायचं ना रे आता. हो निघायचा. असं कसं आता जूनच जायचं. नाही आता नाही. नाही आहो बसा ना, जेवण करून जा आता. मी तुझ्या पाय पडतो. तू ऐक ऐक, खाली नको जाऊ. अनुष्का तू खाली नको जाऊस. तू पर्याचं संसार मॉडेल आलेली का इथं? हा हे बघ, मी तुझ्या पाय पडतो. हवं तर लोटंगण घालतो, पण तू खाली नको जाऊस. काय फालतूगिरी करतोयस तू? मी काय खाली जाऊन तिकडे पर्याचा संसार मोडणार आहे का? अगं तू तुझंच काम करायला आलेली आहे. हा पण खाली पाहुणे आहेत ना, तुला कोणते काय विचार करतील? मी फक्त पर्याशी बोलणार आहे. काय विचार करणार आहेत पाहुणे? अगं आम्ही अजून एवढे मॉडर्न नाही झालेलो ग. आम्ही फक्त कपडे मॉडर्न घालतो बास. पर्याचं चालू आहे ना खाली. हा पाहुणे आहेत ना, नंतर भेट ना. तू काय अडचण काय तुला? येतोय ना तू वर. ओके, खूप बडबड करतोयस. ओके भेटू येऊ पुन्हा कधीतरी. चल. लक्ष्मीकांतराव, माझं पार्लर आहे काय, ब्युटी पार्लर. हे तुमचं आहे? हो, मी बोलले नव्हते का तुम्हाला? छान आहे छान आहे. इथंच आहे. थँक्यू. थँक्यू थँक्यू बरं का. चला बैठक एकदाची चांगली पार पडली. मुन्न्याच्या मनासारखं झालं सगळं. चिरंजीव कुठे आहेत आमचे? दादा, अरे आता त्याला कशाचा दम निघतोय? गेला पूर्वाशी बोलायला सुनबाईशी टेरेसवर. आला भो एकदाचा. ये आला बघा. काय झालंय? काय एवढा प्रॉब्लेम आहे? काय एवढं अर्जंट काय? कोण समजतोस तू स्वतःला? हा रजनीकांत आहेस? कोण आहेस तू? नसत्या गोष्टी अंगावर कशाला ओढून घेतोयस? प्रतीकने सांगितलंय सगळं मला. का बोललास तू असं? मी सांगितलं होतं तुला असं बोलायला? एक मिनिट. तुमचं काय चाललंय ना, मला काहीच कळून नाही राहिलंय. काय झालंय? अरे वा, कुटाने वाढवणं बरं जमतं रे तुला. हा काय म्हणालास तू प्रतीकला? तू माझा बॉयफ्रेंड आहेस असं म्हणालास. काय गरज होती असं काहीतरी बोलायची? एक मिनिट. गरज होती असं बोलण्याची. तो त्रास देतो ना तुला. मी का सहन करू? मी का नुसतं बघत राहू? आणि जे काही बोललो ना ते फक्त तुझ्या काळजीपोटी बोललोय मी. तो काही बोलू राहिला तो तुला काही पण. मी का ऐकून घेऊ? आला मला राग ना. मला म्हणला तो, तू कोण? मी म्हणलं हो, ती माझी गर्लफ्रेंड आहे. तुला काय करायचं ना ते कर म्हणलं. हा नशीब तो समोर नव्हता. समोर असताना तर धुतलाच असता त्याला. आता तुला वाटत असेल की मी काही चुकीचं वागलो, तर मला तसं अजिबात वाटत नाही. मला त्रास होऊ नये म्हणून तू हे सगळं केलंस? हा. पर्या, पण या सगळ्यामुळे तुला त्रास होणार आहे याचा का नाही विचार केलास तू? त्यावेळी मला त्यात काहीच चूक वाटलं नाही. आणि
तुला वाटत असेल तर मी सॉरी म्हणायला तयार आहे. प्रतीकला नाही, हा तुला. That is so sweet of you. इकडे कसला गोड आहेस तू. तू माझा एवढा विचार करतोस मला खरंच माहिती नव्हतं. अरे You're so sweet. Thank you so much. I love you. अगं